हा सामना जरी त्यांनी गमावला तरी देखील टॉप वरती पाहायला मिळतोय, कारण त्यांचा जो नेट रन रेट आहे तो चांगला पाहायला मिळतोय. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती पाहतो आपण इशिका स्पोर्ट, हा दुसऱ्या क्रमांकावरती पाहायला मिळतोय. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती पाहतो आपण सदानंद स्मृती 9192. त्यानंतर चौथ्या क्रमांकावरती पाहतोय आपण आई गावदेवी जॉय 11. आणि या दोन संघांमध्ये आपल्याला एक काटेकी टक्कर पाहायला मिळेल, कारण या सामन्यामधून जो संघ जिंकेल तो या स्पर्धेतून बाहेर देखील फेकला जाऊ शकतो, कारण मला तर वाटतं या दोन्ही संघासाठी हा नॉकआउट गेम आहे. तर आदिनाथ लोखंडे आणि आकाश धानवी पहिला चेंडू लेट कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. फ्लाइंग स्लीप मध्ये आपण पाहतोय शतरक्षक तैनात आहे अंकुश महाळी. पहिला चेंडू आलाय डॉट. चेंडू खेळून चालणार नाहीये, तुम्हाला एक चांगला स्कोर 10 फलकावरती लावावा लागेल. मागच्या मॅच मध्ये पाहतोय आपण महेंद्र कांबडी याने काय जबरदस्त बॅटिंग केली होती, अर्धशतक त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालं. यावेळेस आदिनाथच्या बॅट मधून हवाई सफर, चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. की धावा तर 6 धावा, षटकार. यस, थँक्यू डीजे. लगेच चेंडू पुरवायचा मैदानाच्या आतमध्ये. षटकार आलाय आदिनाथ लोखंडेच्या बॅट मधून. त्यावेळेस मात्र चांगला स्टार्ट मिळतोय. 6 धावा या 10 फलकावरती लागल्या गेल्यात. म्हणजे हार्ड हिटिंग साठी पाठवल्या गेले आदिनाथ लोखंडे याला. फुलटॉस चेंडू, नो बॉल. चेंडू झालाय सीमारेषा बाजूनं. 1 बॉम्ब्स 2 बॉम्ब्स, चेंडू सीमारेखा पार. हा आलाय चौकार. 1+4, 5 धावा. वाड्याचे बाजारण काल ग बाजारण काल येताना पुरी माझं झालं ग हाल. गेलो तू वाड्याचे बाजारण काल. थँक्यू डीजे. इथे एक्स्ट्रा चेंडू हाताला गेला, एक्स्ट्रा धावा खर्च केलेला 5. या एक्स्ट्रा धावा नक्कीच महागात पडू शकतात. त्यामध्ये सदानंद स्मृती 9192 या संघाला, कारण दोन्ही संघाच्या समोर जर बघितलं तर करोया मोडची स्थिती आहे. कारण जर पॉइंट टेबलवरती जर तुम्हाला वरच्या दिशेने जायचं असेल तर हा तुम्हाला सामना एक चांगल्या रनरेटने जिंकणं नक्कीच गरजेचं आहे, आणि तो प्रयत्न पाहायला मिळतो जॉय 11च्या बाजूनं. आदिनाथ लोखंडे, रघुनाथ जोगारी चेंडूवरती वेगाने थ्रो देखील केलाय, मात्र जबरदस्त रनिंग बिटवीन विकेट्स पाहायला मिळतोय. 1 धाव कंप्लीट. एका धावेनिशी 10 फलक पाहतो आपण. 12 धावा या 10 फलकावरती लागल्या गेल्या. चेंडू टाकून झाले ते आतापर्यंत 3. आकाश धानवी खेळण्यासाठी सज्ज असेल. हा देखील एक उच्च दर्जाचा खेळाडू आहे. सरळ शतरक्षकाला शोधून काढला होता. झेल ड्रॉप. हा झेल किती महागात पडेल ते येणारे चेंडू आपल्याला सांगून जातील. हा झेल किती महत्वाचा होता ते ललेशला देखील माहिती आहे. ते दुसरा शतरक्षक आहे. यस, त्याचं नाव आपल्यापर्यंत पोहोचेल. हा झेल त्या देखील माहिती आहे किती महत्वाचा होता. आकाश धानवी याचा हा झेल जीवनदान दिले गेले. 1 धाव 10 फलकावरती ऍड केले गेले. 13 धावा. फुलटॉस चेंडू, मिस्टर फटका आहे, मात्र इनफिल्डच्या वरून हा खेळलाय. शतरक्षक येतो महेंद्र कांबडी, चेंडू पर्यंत पोहोचतोय. तोपर्यंत 2 धावा या वेगाने कंप्लीट केल्या जातील. यावेळेस फटका जरूर फसला गेला होता, मात्र शतरक्षकापासून चेंडू दूर होता. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती. 2 धावा कंप्लीट झाल्यात. या 2 धावेनिशी 10 फलक पाहतोय पण 15 धावा या 10 फलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचा चेंडू अद्याप बाकी असलेल्या या षटकामध्ये पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. 2 शतरक्षक डीप मध्ये आहेत. यावेळेस सफल होऊन बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये सरळ चेंडू निघून जातोय सीमारेषा बाहेर. आणखीन एक चौकार. 4 धावा.
थँक्यू डीजे. तर विनंती असेल लगेच आपण शतरक्षण लावून घ्या, जास्त टीम मीटिंग घेऊ नका मित्रांनो, कारण आणखीन भरपूर सामने आपल्याला खेळवायचे आहेत. तर वेले भाऊ सहकार्य करा. हा चौकार आलाय, ज्या प्रकारे चेंडू हाताला होता, भरपूर वेगाने चेंडू हाताला होता, त्याच वेगाने चेंडू सीमारेषेच्या बाहेर देखील पाठवलाय आदिनाथ लोखंडे याने. आतापर्यंत 6 चेंडूचा खेळ त्याने केलाय. 6 चेंडू मध्ये तब्बल 17 धावा कुठल्यात, 19 धावा या धावा फलकावरती लागल्या गेल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. यस, जो समोरच्या दिशेने आपण जी गाडी पाहतोय युनिकॉर्न आहे मला वाटतंय, त्या बाईकचा आरसा फिरवायचा आहे. विनंती असेल. यस, ब्लॅक कलरची गाडी आहे, त्याचा आरसा थोडासा फिरवायचा आहे आमच्या. यस यस यस, थँक्यू. यस, लगेच घाई करायचे मित्रांनो, विनंती असेल, कारण आणखीन भरपूर सामने आपल्याला खेळवायचे आहेत. तर आकाश दानवी आता मात्र स्ट्राईक वरती असेल, त्याला एक जीवनदान दिलंय आणि ते जीवनदान नक्कीच महागात पडू शकते 9192 या संघाला. विकास याच्या माध्यमातून तो झेल सुटला गेला होता. यस, वेले भाऊ सहकार्य करा, पंच आपल्याला ताकीद देत आहेत. महेंद्र कांबडी अवलेस पहिला चेंडू. यस, पंच दर्शवतात की हा चेंडू वाईड आहे, लेग एसटी सोडून जाणार हा चेंडू. व्हाईट बॉलने धाव फलक पाहतोय, पण पुढे सरसाला जातोय. 20 धावा या धाव फलकावरती लागल्या जात आहेत. आकाश धानवी आपण पाहतोय, हार्ड हिटर बॅट्समन, जुदानी गिरीज संघाचा एक अष्टपैलू खेळाडू म्हणजे ज्याची वर्णी लागते, तो बॅट्समन पाहतो आपण स्ट्राईक वरती. याच दरम्यान पाहतो आपण हितेश भळंगे याचे आगमन झालंय, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. वेलकम वेलकम वेलकम. एक धाव कंप्लीट झालंय, एका धावेनिशी धाव फलक पाहतो आपण. 21 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. काही क्षणातच पाहुण्यांचं आगमन आपल्या मंचावरती आपल्याला होताना पाहायला मिळेल. यावेळेस लिडिंग एज चेंडू हवेमध्ये, स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली, आणि यस, कुठली चुकी होणार नाहीये. आदिनाथ लोखंडे बॅक टू द डगआउट, फलंदाज बाद. यस, थँक्यू डीजे. न्यू बॅट्समन प्रकाश तुंबडा. आदिनाथ लोखंडे हा वादवून माघारी परतलाय. प्रकाश तुंबडा न्यू बॅट्समन, डावरे हाताचा बॅट्समन आपल्याला पाहायला मिळेल. आणि वाऱ्याचा वेग जर बघितला तर त्याच्या नक्कीच लाभदायक देखील पाहायला मिळतोय. काही क्षणातच पाहुण्यांचं देखील आगमन आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू हवेमध्ये, यावेळेस कुठली चुकी होणार नाहीये. बॅट्समन बाजून माघारी परतवेल, तो म्हणजे प्रकाश तुंबडा. बॅक टू द डगआउट. ही काढीन चुलीतून निसतो. अग माझी बायको तू भांडण करतेस काय गो, अग माझी बायको तू भांडण करतेस काय गो. यस, कॅमेरामॅन काही क्षणातच पाहुण्यांचं इथं आगमन होणार आहे. यस, कॅमेरामॅन. तर 21 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. 3 चेंडू या षटकामध्ये टाकून झालेत.
बॅक टू बॅक 2 विकेट ते गेलेले आहेत. हॅट्रिक वरती येऊन पोहोचलाय महेंद्र कांबडी. न्यू बॅट्समन संजय लोखंडे मैदानाच्या आतमध्ये गेलाय. चौथा जुडी या षटकामध्ये हॅट्रिक बॉल आहे. अपील होतोय. यस अपील ग्राह्य धरले जात आहे. फलंदाज बाद होतोय आणि याच पद्धतीने मला वाटतं 6वे हॅट्रिक इथे पूर्ण होतोय. फलंदाज बाद. यस थँक्यू डीजे. यस कॅमेरामॅन आपले पाहुणे येत आहेत. आगतम स्वागतम सुस्वागतम. महाराष्ट्राचे थोर समाजसेवक गोरगरिबांचे कैवारी आदरणीय सन्माननीय विजय शेठ गोविंद पाटील साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालंय. माजी जिल्हा परिषद सदस्य आपण बघतायत या ठिकाणी दाखल झालेत. वेलकम वेलकम वेलकम. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण पाहुण्यांचं स्वागत करूया. आणि विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्य काँग्रेसचे प्रदेश सचिव म्हणून सध्या पदभार सांभाळत आहेत. एक लाडकं नेतृत्व विजय शेठ गोविंद पाटील साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. यस पाहुण्यांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना जॉय 11 कोळी चिंचोडी आणि त्याच्या समोर 2 हात करतोय सदानंद स्मृती 9192 या 2 संघादरम्यान आपण पाहतोय हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. महेंद्र कांबडी याच्या नावावरती हॅट्रिक आपण पाहतोय नोंदवली गेलंय. आदिनाथ लोखंडे त्यानंतर प्रकाश तुंबडा त्यानंतर संजय लोखंडे हे 3 फलंदाज बादून माघारी परतलेत. पहिल्या षटकामध्ये चांगल्या धावा आल्या होत्या मात्र या षटकामध्ये कमबॅक दर्शवलाय. यावेळेस डाऊन दिले एक चेंडू हाताला गेला. यस पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये पाहायला मिळतील. व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धावेनिशी धाव फलक पाहतोय आपण 22 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. आतापर्यंत पाहतोय आपण अवांतरच्या स्वरूपात धावा या षटकामध्ये खर्च केल्यात महेंद्र कांबडी याने. 5 चेंडूमध्ये आपण पाहतोय आतापर्यंत 3 धावा खर्च केल्यात आणि हॅट्रिक देखील मिळवलंय. 3 विकेट्स घेतल्यात. यावेळेस लेटकटकचा फटका चेंडू कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे विशाल सातवी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. हातामध्ये जर थ्रो झाला असता तर कदाचित आणखी एक बॅट्समन बादून माघारी परतला असता मात्र हा चेंडू डॉटच्या स्वरूपात नोंदवला जातोय. तर षटक संपलंय दुसरं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा पाहतो आपण 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 22 धावा. 22 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धाव फलकावर झालेत. व्यासपीठावर तुम्ही बघतायत एक नामचीन हस्ती विजय शेठ गोविंद पाटील. खरं तर शेठ म्हटलं तर कधी कधी निश्चितच नाराज होत आहेत कारण त्यांच्या कुटुंबियांचा जर विचार केला तर जन्मापासूनच ते शेठ आहेत. त्यांच्या पिताश्री गोविंद पाटील यांनी सुद्धा मदतीचा हातभार यापूर्वी बऱ्याच लोकांना लावलाय मात्र कधीच बोलून दाखवलं नाही. तसंच एक नामचीन असती कारण 2017 पासून APL ला आपण सुरुवात केली आणि तेव्हापासून प्रथम क्रमांकाची जी काही रक्कम आहे ती आपल्याला प्रत्येक स्पर्धेकरता देणारे एक नामवंत व्यक्तिमत्व विजय शेठ गोविंद पाटील साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालंय आणि सध्या महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश सचिव म्हणून पदभार सांभाळत आहेत. माजी जिल्हा परिषद सदस्य ठाणे जिल्ह्याचे हा मोठा पदभार त्यांनी सांभाळलाय आणि गोरगरिबांचे कैवारी म्हणून त्यांना संबोधलं जातंय. तर लाडकं व्यक्तिमत्व व्यासपीठावर दाखल झालंय. ललेश जिंबल न्यू बॉलर आपल्याला 22 मार्कवरती पाहायला मिळतोय. आतापर्यंत 11च्या सरासरीने 22 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावा आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये महेंद्र कांबळे याने काय कमलेचं षटक हाताळलंय. विकेट हॅट्रिक घेतलंय. आकाश दानवी केल्यासाठी सज्ज. पहिला चेंडूला हवेमध्ये केलाय. क्षेत्ररक्षक आहे मात्र त्याच्या अवाक्यापेक्षा बाहेर चेंडू सरळ जातोय सीमारेषा बाहेर. सरळ 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे. 28 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 2.1 षटकाचा खेळ झालाय. आतापर्यंत आपण बघतोय 28 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. आकाश धानवी याचं जर बघितलं तर पहिल्या चेंडूवरती झेल सुटला गेला होता आणि झेल तो आता महागात पडेल असं सांगायला हरकत नाहीये कारण पहिल्या चेंडूवरती ललिश जिंबल याचं त्याने षटकाराने स्वागत केलंय. 28 धावा या आतापर्यंत धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 3 विकेट्स गेल्या असल्या तरी आकाश धानवीवरती त्याचं दडपण दिसत नाहीये. खुले फटके खेळताना पाहायला मिळते. ह्यावेळेस आपण हलक्यात खेळण्याचा प्रयत्न झाला होता.
मात्र काय घडलंय काय बिघडलंय, फलंदाज बाद होतोय. खेळाडू वृत्ती दाखवते कशा प्रकारे बॅट्समन बाद झाला हे आम्हाला देखील कळलेलं नाहीये, पंचांना देखील कळलं नव्हतं. मात्र मला वाटते कट व्हॅनच्या स्वरूपात हा फलंदाज बाद होतोय. यस डीजे. म्हणजेच आपल्याला या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनने खेळाडू वृत्ती कशी दाखवायची हे शिकवलंय. आज बघितलं बरेचसे खेळाडू आपल्याला खेळाडू वृत्ती दाखवताना दिसतात. त्याच्यातीलच एक आकाश धानवी हा खेळाडू, आणि त्याच्याबद्दल सुद्धा त्याच्या या कृतीबद्दल सुद्धा आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्याचं आपण स्वागत करूया. जरी तो बाद झाला असला तरीही आपल्याला सुद्धा काही ना काही शिकवून गेलाय. ओ टी यू प्रदीप. तर 28 धावा दाब फलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, काय जबरदस्त वेगाने चेंडू हाताला होता. ललेश जिंबल याने पाहतोय विशाल सातवी याला थोडीशी दुखापत झाली. हा चेंडू पकडत असताना हा झेल जरूर त्याने पकडलाय, मात्र त्याला दुखापत देखील झालंय. त्याच्यावरती थोडासा उपचार देखील केले जात आहे. सागर घायल पाहतोय मैदानाच्या आतमध्ये उपचार करत असताना. यस, जास्त दुखापत असेल तर आपण एक्स्ट्रा प्लेअर आहे तो घेऊ शकता. सबस्टिट्यूट प्लेअर आपण घेऊ शकता. येस, मला वाटतं विशाल ओके आहे. तर आपण लगेच सामन्याला देखील सुरुवात करायची आहे, कारण आणखीन भरपूर सामने आपल्याला खेळवायचे आहेत आणि वेळ आपल्याकडे कमी आहे. तर 28 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. या षटकामध्ये आतापर्यंत 2 चेंडू टाकून झालेत. 28 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. आकाश धानवी 4 चेंडूमध्ये 8 धावा करून बाद झालाय. ललेश जिंबल ज्या वेळेस बॉलिंग मार्कवर त्याला त्यावेळेस त्याने चांगली कामगिरी केलंय. संघाला संजीवनी देण्याचं काम त्याने केलंय आणि या षटकामध्ये देखील संजीवनी देण्याचं काम करतोय, कारण आकाश धानवी सारख्या एक मोठ्या बॅट्समनला त्याने आताच बाद करून माघारी धाडलंय. न्यू बॅट्समन राकेश वनगे आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस फ्लॅटेड डिलिव्हरी चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्षक चेंडूच्या खाली तो नितेश भोईर, आणि नितेश भोईर कुठलीच चुकी करत नाहीये. आणखीन एक फलंदाज बाद. बॅक टू बॅक दुसरा बॅट्समन इथे बाद होऊन माघारी परततोय आणि ललेश जिंबल देखील आता मात्र हॅट्रिक वरती येताना पाहायला मिळतोय. या अगोदर आपण पाहतोय हॅट्रिक महेंद्र कांबळे यांनी घेतली. आदिनाथ लोखंडे, प्रकाश तुंबडा, त्यानंतर संजय लोखंडे हे 3 बॅट्समन बाद होऊन माघारी परतले. त्यानंतर या षटकामध्ये आतापर्यंत 2 बॅट्समन बॅक टू बॅक बाद झालेले आहेत. आकाश धानवी त्यानंतर राकेश वनगे संघाचा कॅप्टन आता मात्र बाद होऊन माघारी परतलाय. न्यू बॅट्समन पाहतो आपण भावेश भूतकडे हा न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जातोय. नॉन स्ट्राईक एंडवरती पाहतो आपण गणेश कासट याला. ललेश जिंबल पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर मात्र कमबॅक दर्शवतोय. 2 चेंडूमध्ये 2 विकेट त्याने आतापर्यंत घेतलेत आणि ऑन हॅट्रिक आलाय. या स्पर्धेमध्ये जर तर पहिली हॅट्रिक जर कोणाच्या नावावरती आपण पाहिली तर नंदकुमार रावटे, त्यानंतर हितेश गणेशकर याच्या नावावरती आपण दुसरी हॅट्रिक पाहिली. त्यानंतर सचिन जाधव. यावेळेचा पहिला चेंडू ऑन साईडला शतरक्षक आहे, मात्र त्या डोक्यावरून सरळ चेंडू निघून जातोय. सरळ 6 धावांसाठी षटकार. एका बाजूने विकेट जात राहिल्या तरी मात्र भावेश भूतकडे याला काही फरक पडत नाहीये. तो त्याचा आपला स्वाभाविक खेळ खेळतोय. आल्या आल्या त्याने चेंडूला सीमा रेषेचा रस्ता दाखवलाय. षटकार आलाय. या षटकाराने धाव फलक पाहतो आपण. 34 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. अर्धा संघ आतापर्यंत गारज झालाय तरी देखील भावेश कुठल्या प्रकारे प्रेशर घेत नाहीये, कुठलं प्रेशर आणून देत नाहीये आणि याच दरम्यान पाहतो आपण 9 चेंडूचा इशारा आलाय. यावेळेस पाहतोय बॅट्समनला फॉलो करण्याचा प्रयत्न झाला होता, तेच कारण चेंडू जर तर पिचच्या बाहेर हा पडला गेलाय. तेच कारण 9 चेंडू घोषित केलाय पंचांनी. येणारा पुढचा चेंडू हा फ्रीट असेल. एक्स्ट्रा धावेनिशी धाव फलक पाहतोय आपण. 35 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेत. 13 धावा खर्च केल्यात. 2 विकेट मिळवल्यात. ते म्हणजे ललेश जिंबल याने. पुढचा चेंडू फ्रीट असणार आहे, म्हणजे मुक्त फटके खेळण्याची संधी भावेश भूतकडे याच्याकडे. यावेळेस पाहतोय आपण एक्स्ट्रा कव्हरेजर मध्ये चेंडू लागूनकडे शतरक्षक आहे विकास. थोडासा फंबल जरूर झाला होता, मात्र एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. फ्रीटचा जास्त फायदा उचलता आलेला नाहीये, तो म्हणजे भावेश याला. छत्तीस धावा धाव फलकावरती.
यावेळेस शफल खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतो, अपील झाली होती, अपील मात्र ग्राह्य धरली जात नाहीये. त्याचं कारण आपण पाहतो कुठेतरी चेंडूने उचलली गेली होती. ओव्हर थ्रो झालाय, बॅकअप साठी क्षेत्ररक्षक नव्हता, मात्र एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला होता मात्र धोका पत्करला जात नाहीये. चांगलं कॉलिंग भावेशच्या माध्यमातून पाहायला मिळालं. कदाचित दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला असता तर कदाचित बॅट्समन बाद होऊ शकला असता. तेच कारण एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. एका धावेनिशी धाव फलक पाहतो पण 37 धावा. यस, खेळाडूंना जर पाणी हवं असेल तर लगेच पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. जर पाण्याची गरज असेल तर लगेच पाणी पाठवा, जर पाण्याची गरज नसेल तर लगेच सामना सुरू करायचा आहे. निश्चितच मान्यवरांच्या माहिती करता, कारण या स्पर्धेमध्ये APL लीग पद्धतीने सामने खेळवले गेले. आज या स्पर्धेचा 4था दिवस आहे. 14 संघांना प्राधान्य देण्यात आलं होतं. A आणि B हे 2 ग्रुप आपण बघितले. प्रत्येक संघाला 6 मॅचेस खेळण्याची संधी या ठिकाणी दिली. खरं तर आज 4था दिवस असताना कुठल्याही प्रकारचा वादविवाद न होताना ही स्पर्धा व्यवस्थित पार पडली गेली आहे. आज 4थ्या दिवसामध्ये साहेब खरोखरच खूप बरं वाटलं. साहेबांचं आगमन झालं आणि ज्या पद्धतीने आम्हाला माहिती दिली रघुनाथ जोगारी साहेबांनी की 2017 पासून APL ला सुरुवात झाल्यानंतर प्रत्येक वर्षी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दिलंय आदरणीय सन्माननीय विजय शेठ गोविंद पाटील साहेबांनी. आणि ससूनगर चषकामध्ये मी धावतं समालोचन करत होतो. अशा वेळेस मला वरिष्ठ मंडळीने माहिती दिली. ती माहिती ऐकल्यानंतर खरोखरच माझ्या अंगावर पूर्ण शहारे आले. वेळ मिळाल्यानंतर मी ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवेल. सध्या चालू असलेल्या मॅचमध्ये धाव फलकावर दाबा 5 गडी बाद 37. OTU प्रदीप लोखंडे. महेंद्र कोल्हा न्यू बॉलर बॉलिंग मार्क वरती. यावेळेस पाहतो पण फायनिंग क्षेत्रामध्ये चेंडूला जरूर खेळून काढले मात्र क्षेत्र डीप वरून विकास. तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती. एक धाव कंप्लीट झाले. एका धावेनिशी धाव फलक पाहतो आपण 38 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 4थं षटक मार्गस्थ आहे. महेंद्र कोल्हा आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती. एक अपकमिंग यंगस्टर पाहतोय. आतापर्यंत चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून राहिली ती म्हणजे सदन स्मृती 9192 या संघासाठी. पाहतो पण वेगवान चेंडू, तेज तर्रार चेंडू हाताला गेलाय. कुठलीच संधी नव्हती आपण पाहतोय बॅट्समन कडे. बॅट अगोदर फिरली गेली आपण पाहतोय आणि चेंडू जर तर भन्नाट वेगाने निघून गेला सर्व विकेट किपरच्या हातामध्ये. 38 धावा धाव फलकावरती. ऑन साइडला खेळून काढला क्षेत्ररक्षक डीप मध्ये. एक धाव कंप्लीट झाले. एकाच धावेतील समाधान मानावं लागेल. चांगला थ्रो आपण पाहतोय लेश मार्फत. एका धावेनिशी धाव फलक पाहतोय पण 39 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 5 गडी बाद झाल्यानंतर 39 धावा. 4थं षटक मार्ग असत. 3 चेंडू टाकून झाले. 4था चेंडू ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. गणेश कासड याचा अयशस्वी राहतोय. आणखीन एक चेंडू डॉटच्या स्वरूपात. महेंद्र कांबडी आपण पाहतोय आणि एक हॅट्रिक घेतली. त्यानंतर महेंद्र कोल्हा आपण पाहतोय आतापर्यंत 4 चेंडू मध्ये 2च धावा त्याने खर्च केल्यात. यावेळेस आणखीन एक चांगला चेंडू हाताला गेला होता मात्र कल्पेश थोडीशी खराब कामगिरी करतोय आणि बाईच्या स्वरूपात एक धाव ते मात्र धाव फलकावरती नोंदवली जाते. या एका धावेनिशी धाव फलक पाहतोय पण 40 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. चांगली बॉलिंग आतापर्यंत पाहतोय आपण महेंद्र कोल्हाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 2च धावा खर्च केले. 40 धावा धाव फलकावरती. यावेळेस पाहतोय आपण एज अँड गॉन भावेश भूतकडे या देखील माघारी परतावं लागतंय. प्रदीप 2 मिनिटं थांबवतोय. ओम साई नागले 444 आणि इशिका स्पोर्ट्स या दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस करण्याकरता तयारीमध्ये राहा, कारण ह्या मॅच नंतर हा मॅच आपण घेणार आहोत. इशिका स्पोर्ट्स विरुद्ध ओम साई नागले 444. यस, दोन्ही संघाचे कॅप्टन लगेच आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन सज्ज राहा. नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला पिंटे दादांचा संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. 40 धावा धाव फलकावरती. 6 गडी बाद 40 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. 10च्या सरासरीने
आतापर्यंत 40 धावा या 10 फलकावरती लागल्या गेल्यात. आणखीन 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. या 6 चेंडूमध्ये नक्कीच जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न असेल तो म्हणजे गणेश कासट आणि अंकुश पांढरा या दोन बॅट्समनचा. न्यू बॉलर पाहतो आपण बॉलिंग मार्क वरती ललेश जिंबल वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी सांघिक 5वं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्क वरती 40 धावा 10 फलकावरती लागल्या गेल्या 10च्या सरासरीने. आणखीन 6 चेंडूचा खेळ बाकी. या षटकामध्ये गणेश कासट ऑन स्ट्राईक पाहायला मिळतो. यावेळेस शफल करण्याचा प्रयत्न ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे मात्र त्याच्याकडे संधी नाहीये. चेंडू फरार होतोय सीमारेषा पार. मिळतायत 4 धावा. चौकार. टीम मीटिंग घेऊ नका मित्रांनो, कारण आणखीन भरपूर सामने आपल्याला खेळवायचे आहेत. ललेश जिंबल बॉलिंग मार्क वरती आलाय आणि पहिल्या चेंडूवरती त्याचं चौकारानं स्वागत केलंय गणेश कासट याने. गणेश कासट आपण बघतोय भरपूर वर्षापासून क्रिकेट खेळतोय. अजूनही चांगली फिटनेस लेवल त्याच्या मार्फत पाहायला मिळतंय. आणि त्याचा जर विचार केला तर वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये जर पहिलं अर्धशतक जर कोणी ठोकलं असेल तर गणेश कासट याच्या नावावरती ते अर्धशतक पाहायला मिळतंय. तोच बॅट्समन पाहतो आपण स्ट्राईक वरती. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला चाबूक शॉट. क्षेत्ररक्षक आहे मात्र त्याच्याकडे कुठलीच संधी नाहीये. पुन्हा एकदा चेंडू फरार सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीजे. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. 10 फलक आता मात्र वेग पकडतोय. 48 धावा या 10 फलकावरती लागल्या जात आहेत. गणेश कासट आपला फॉर्म दर्शवतोय. जो त्याच्याकडे क्लास आहे तो क्लास दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये. फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमानंट. त्याचं चांगलं प्रदर्शन दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पाहतो आपण लवा चेंडू हाताला होता. थोडीशी फ्लाईट दिली होती. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? घातक ठरू शकतोय मात्र फेकी खराब. अंकुश महाळी चेंडूवरती आले होते. त्यानंतर रघुनाथ जोगारे देखील आले होते मात्र फेकी थोडीशी खराब. 2 धावा या वेगाने कंप्लीट केल्या गेल्या. काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळतंय गणेश कासट आणि अंकुश पांढऱ्याच्या माध्यमातून. 50 धावा आता मात्र 10 फलकावरती लागल्या जात आहेत. 3 चेंडू मध्ये आतापर्यंत 10 धावा आपण पाहतोय या खर्च केल्या गेल्यात. यावेळेस धावचीची संधी. यस, गणेश कासट याला बाद होऊन माघारी परतावं लागेल. धावच्या स्वरूपात 7वा फलंदाज बाद. पन्नास धावा या 10 फलकावरती लागल्या गेल्यात. न्यू बॅट्समन यज्ञेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. यावेळेस पाहतो आपण पहिला चेंडू डॉटच्या स्वरूपात इथे खेळून काढतोय अंकुश पांढरा. 1 चेंडू अद्याप बाकी असेल. 50 धावा या 10 फलकावरती लागल्या गेल्या. शेवटचा चेंडू या षटकामध्ये अंकुश पांढरा ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. ललेश जिंबल कमबॅक दर्शवतोय. जबरदस्त कमबॅक. आणखी 1 चेंडू डॉटच्या स्वरूपात. 50 धावा 10 फलकावरती लागल्या गेल्यात. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 50 धावा आणि 51 धावांचं टार्गेट हे ठेवलं गेलंय. 30 चेंडू आणि 51 धावा या जिंकण्यासाठी करायचे असतील. जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. आपण टॉस करणार आहोत.
चला टॉस सुद्धा होईल. टॉसच्या आधी आपण एक सन्मान करणार आहोत. इशिका स्पोर्ट्स संघाचा संघनायक या आणि सोबतच ओम साई 444 नागले संघाचा संघनायकाने सुद्धा या ठिकाणी या. यथोचित मान सन्मान आम्ही करतोय ज्या व्यक्तीने सर्वात समाजांना एकत्रित आणण्याचं काम केलंय. खरं तर गोरगरीब कधीच भेदभाव केला नाही. गोरगरिबांचे कैवारी म्हणून ज्यांचा उल्लेख आम्ही सतत करत असतोय, महाराष्ट्राचे थोर समाजसेवक आणि महाराष्ट्र राज्य काँग्रेस प्रदेश सचिव आदरणीय सन्मान्य विजय शेठ गोविंद पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आम्ही यथोचित मान सन्मान करतोय. आदरणीय सन्माननीय वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष पिंट्या परेड साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते विजय शेठ गोविंद पाटील साहेबांचा आपण यथोचित सन्मान करावा. सर प्लीज इथे या. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण हा यथोचित मान सन्मान करतोय या बड्या हस्तीचा. खरं तर मागची गोष्ट माझी राहूनच गेली. ससूनगर चषकामध्ये मी धावतं समालोचन करत होतो. अशा वेळेस एक व्यक्ती माझ्या समोर आले आणि मला त्याने इतिहास सांगितला की हा इतिहास असा की शेठ हा शब्द वापरल्याचा विजय याला कधीच आवडत नाही असं वक्तव्य त्यांचं होतं. आणि खरं मकर संक्रांतीच्या आधीचा दिवस आपण कर म्हणून पाळतोय आणि त्याच्यानंतर आणखीन जर आपण बघितलं तर खऱ्या अर्थाने आणखीन जे लक्ष्मीपूजनाचा दिवस असतो तो सुद्धा आपण जास्त मानतोय. मात्र या ठिकाणी लक्ष्मीपूजन किंवा कर असताना सुद्धा गोरगरिबांना मदतीचा हातभार लावणारे एक दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय सन्मान्य विजय शेठ गोविंद पाटील साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान होतोय. मायेची ऊब देणारी शाल आणि हस्तकला केलेलं हे एक आपण फेम बघतोय. वारली पेंटिंग वारली कला चित्र असलेले हे फेम आपण बघतोय ज्या देऊन सन्मानित केलं जात आहे. याचबरोबर आता टॉस सुद्धा केला जातोय. अध्यक्ष साहेब सुद्धा आलेत या ठिकाणी. टॉस करण्याकरता कॅप्टन या प्लीज. कॅप्टन या. इशिका स्पोर्ट्स संघाचा संघनायक आणि ओम साई नागले 444 संघाचा संघनायक. क्रिकेट हा खेळ शौर्याचा, क्रिकेट हा खेळ क्षमतेचा, क्रिकेट हा खेळ गुणवत्तेचा, क्रिकेट हा खेळ मैत्रीत्वाचा. या क्रिकेट खेळामध्ये प्रत्येक संघ काढत असतात अनेक वाटा आणि म्हणूनच त्याच अनुषंगाने थोर समाजसेवक विजय शेठ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण करूया छाप आणि काटा. हा छाप आणि काटा थोडासा वेगळा आहे. एका बाजूला APL आणि दुसऱ्या बाजूला साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. APL असा आवाज आलाय आणि इथे APL आलाय. खरोखरच टॉस जिंकलाय. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर विराजमान व्हा. दोन्ही संघांना शुभेच्छा. टॉस जिंकल्यानंतर इशिका स्पोर्ट्सचा निर्णय काय तो फक्त आपण जाणून घेतोय. क्षेत्ररक्षण करणार. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा आहेत. संघ या ठिकाणी चांगला खेळ करतील. तर टॉस जिंकून इशिका स्पोर्ट्स नायकाने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजी करता मात्र दिलं जातं ओम साई 444 नागले संघाला. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. येस थँक्यू संदीप सर. पहिला चेंडू हवाई सफर. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. सरळ 6 धावांसाठी षटकार. पहिल्या चेंडूवरती षटकार. 6 धावांनी अकाउंट ओपन केलंय. यावेळेस इनसाइड आउट होऊन केल्याचा प्रयत्न झाला होता. बॉलर बॅट डाईव्ह करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा देखील प्रयत्न झाला होता. मात्र एक धाव आपण पाहतो इथे कंप्लीट केली जाते. या एका धावेनिशी धाव फलक पाहतो पण 7 धावा 51 धावांचं टार्गेट पूर्ण करायचं आहे आणि आतापर्यंत 7 धावा या 2 चेंडूमध्ये धाव फलकावरती लागल्या गेल्यात. यावेळेस फुलटा चेंडू ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे मात्र त्याच्यापासून झालंय चुकी. गौतम भोईर बॅकअप साठी आलाय आणि आपण पाहतोय 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावेनिशी धाव फलक पाहतोय आपण 9 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात.
10ची सरासरी राखायची आहे या धावा पूर्ण करण्यासाठी. तर आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 10 धावा या धावा फलकावरती लागल्या गेल्यात. दोन्ही संघांना जर विचार केला तर चांगल्या रन रेट जिंकणं भरपूर महत्वाचं आहे. यावेळेस तोच प्रयत्न पाहायला मिळतोय. आडव्या बॅटचा वापर, चेंडू जातोय सीमारेषा बाहेर, सरळ धावांचा 6 धावांसाठी षटकार. यस थँक्यू डीजे. यस थँक्यू. यावेळेस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र सरळ चेंडू यष्टनवरून ट्रॅव्हल होतोय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये हा चेंडू डॉट. धाव फलकावरती धावा लागल्या त्या 16 धावा. षटक संपलं 1. आणखीन 24 चेंडू बाकी असतील आणि 24 चेंडूमध्ये 8.75च्या सरासरीने आणखीन 35 धावा या जिंकण्यासाठी करायच्या असतील. 24 चेंडू आणि 35 धावा. सामना संपलेला नाहीये कारण आणखीन 8.75ची सरासरी राखायची आहे. आणि जॉय 11 संघाकडे जर बघितलं तर भरपूर असे गोलंदाज आहेत की ती कमबॅक करून देऊ शकतात या मॅच मध्ये, आणि तो कमबॅक देखील करावा लागेल. व तो सदानंद स्मृती 3ऱ्या क्रमांकावरती आहे. त्यानंतर जॉय 11 हा 4थ्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळतोय 4 पॉईंटने. त्यानंतर इशिका स्पोर्ट 2ऱ्या क्रमांकावरती आहे. त्यानंतर बोलिंज हा संघ आपण पाहतोय 1ल्या क्रमांकावरती टॉपवरती पाहायला मिळतोय. 16 धावा धाव फलकावरती. आकाश धानवी येतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी. 24 चेंडू आणि 35 धावांची गरज आणखीन हा सामना जिंकण्यासाठी. महेंद्र कांबडी आतापर्यंत चांगल्या लेममध्ये पाहायला मिळालाय, मात्र कल्पेश परेड थोडासा स्ट्रगल करतोय. यावेळेस खोलव्या टप्प्याचा चेंडूला खोदून काढले सरळ बॅटने. सरळ चेंडू लॉंग क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली जाते. 1 धावेनिशी धाव फलक पाहतोय आपण. 17 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. आणखीन 34 धावेंची गरज हा सामना जिंकण्यासाठी. 23 चेंडू आणि 34 धावा. यावेळेस पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून चेंडू सरळ जातोय 6 धावांसाठी. बिग हिट षटकार. यस थँक्यू डीजे. यस थँक्यू. षटकार आहे. षटकाराची धाव फलक पाहतो आपण. 23 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. यावेळेस ऑन साईडला चेंडू जातोय सरळ निघून सीमारेषा बाहेर. सरळ 4 धावांसाठी चौकार. षटकार त्यानंतर चौकार. थँक्यू. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 11 धावा कुठल्या गेल्यात या षटकामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या खालून हा सरळ चेंडू निघून जातोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. 27 धावा या आतापर्यंत धाव फलकावरती लागल्या गेल्यात. आणखीन जर विचार केला तर 20 चेंडूमध्ये 24 धाव्यांची गरज. 20 चेंडू आणि 24 धावा. नेक्स्ट मॅच इशिका स्पोर्ट्स आणि ओमसाई नागले 444 या दोन संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळणार. यावेळेस झेल ड्रॉप. पकडा कॅच जिंका मॅच. सोडाल कॅच नक्कीच तुम्ही हाराल मॅच. इथे खांदे जर बघितले तर पूर्णपणे ढासायला गेलेत. बॉडी लँग्वेज कुठेतरी बदलली गेले क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाची. आदिनाथ लोखंडे याच्या माध्यमातून हा झेल ड्रॉप झालाय. धाव फलक पाहतोय पण 28 धावा. शेवटचा चेंडू अद्याप बाकी असेल या षटकामध्ये. यावेळेस अकुटबाई चेंडू ऑन साईडला जबरदस्त फटका. सरळ चेंडू निघून जातोय सीमारेषा बाहेर. 4 धावांसाठी आणखीन एक चौकार. यस थँक्यू डीजे.
आणखी जर विचार केला तर 18 चेंडू आणि 19 धावेंची गरज हा सामना जिंकण्यासाठी. सामना थोडासा सोपा झाला आतापर्यंत पाहतोय, पण 12 चेंडूमध्ये 32 धावांची पार्टनरशिप ही पाहायला मिळतोय. ते म्हणजे कल्पेश परेड आणि महेंद्र कांबडी या दोन बॅट्समॅनच्या मध्ये. त्याच्यामध्ये 8 चेंडूमध्ये 24 धावा, 4 चेंडूमध्ये 8 धावा कल्पेश परेड याच्या. आतापर्यंत रन रेटचा जर विचार केला तर 16च्या सरासरीने आतापर्यंत 32 धावा या धावा फलकावरती लागल्या गेल्या. तर तिसरं षटक हाताळण्यासाठी पाहतो आपण प्रकाश उर्फ ॲप्पी मध्ये बॉलिंग मार्कवरती सांघिक तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळते. 32 धावा धाव फलकावरती, आणखीन 19 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. 18 चेंडू आणि 19 धावा. अवलेस कव्हरेजमध्ये त्या चेंडू खेळकडे क्षेत्ररक्षक डीप मध्ये संजय थोडासा पंबल होताना पाहायला मिळतोय. मात्र एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. या एका धावेनिशी धाव फलक पाहतो पण 33 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. लवकरात लवकर हा सामना फिनिश करण्याचा प्रयत्न दिसतोय महेंद्र कांबडी आणि कल्पेश परेड याचा. कारण जर चांगल्या रन रेटने जर जिंकला तर नक्कीच कुठेतरी पॉईंट टेबलवरती वरच्या स्थानावरती ते दिसतील. याच दरम्यान वाईट चेंडू हाताला गेलाय, वाईट बॉल, एक्स्ट्रा धाव फलकावरती नोंदवली जात आहे. एकने धाव फलक पाहतो पण 34 धावा, 17 चेंडू आणि 17 धावेंची गरज. यावेळेस आणखीन एक चेंडू वाईड हाता गेला. मला वाटतं कुठेतरी व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न दिसतोय आणि बॉडी लँग्वेज जर बघितली प्रकाशाची तर पूर्णपणे ढासालेले दिसतंय. 17 चेंडू आणि 16 धावेंची गरज. यावेळेस ब्लॉक हॉल मध्ये चेंडू हाताला गेलाय, कुठलीच संधी नव्हती कल्पेश परेडकडे. मात्र एक धाव ही कंप्लीट केली जात आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू वाईड जरूर हाताले होते. त्यानंतर पाहतो आपण चांगला चेंडू हाताला गेला, एका धावेनिशी धाव फलक पाहतो आपण 36 धावा. यावेळेस फुलटा चेंडू ऑन साईडला सरळ निघून जातोय. 6 धावांसाठी ब्रँडेड षटकार, 6 धावा. थँक्यू डीजे. आता मात्र 15 चेंडू आणि 9 धावेंची गरज, कारण 42 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. महेंद्र कांबडी याने आता मात्र आपली इरादे स्पष्ट केलेत. लवकरात लवकर सामना त्याला संपवण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. स्लॉक स्वीप, क्षेत्ररक्षक आहे गौतम म्हणजे भावेश भूतकडे आहे त्या क्षेत्रामध्ये आणि फलंदाज बाद. थँक्यू डीजे. लगेच न्यू बॅट्समन आपण त्वरित जा. 14 चेंडू आणि आणखीन 9 धावेंची गरज. या षटकातील 2 चेंडू ते बाकी आहेत. प्रकाश तुंबड्याने चांगली बॉलिंग केली, मात्र एक्स्ट्रा चेंडू देखील त्याने हाताळलेत. ललेश जिंबल न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये गेला. यावेळेस पादावन फायनल क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक थड्ड्या सर्कलच्या आतमध्ये सरळ चेंडू निघून जातोय सीमा रेषेच्या बाहेर. आणखीन एक चौकार, 4 धावांसाठी. थँक्यू. 13 चेंडू आणि 5 धावेंची गरज. यावेळेस आणखीन एक वाईट चेंडूची नोंद होताना पाहायला मिळते. वाईट बॉल, एक चेंडू अद्याप बाकी असेल, 4 धाव्यांची गरज. यावेळेस शरीराचा वेध घेणारा चेंडू, डॉट बॉल. भरपूर लांबडं षटक पाहायला मिळालं. तब्बल 9 चेंडू या षटकामध्ये हाताळले गेले. आता मात्र 12 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज. लगेच आपला गोलंदाज घेऊन या, विनंती असेल, जास्त वेळ खर्च होतोय. 12 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. इशिका स्पोर्ट्स त्यानंतर त्यांच्या विरुद्ध खेळेल ओमसाई नागले 444 पिंट्या दादांचा हा संघ
आणि आपण पाहतोय आपल्या VIP डायजवरती पिंट्या दादा उपस्थित आहेत. त्याच्यासोबत पाहतोय पण होतील ना 7 वाजेपर्यंत. किती वाजले? 5 वाजलेत. 2 तासात 2 मॅच होतील. तर गौतम भोईर येतोय बॉलिंग मार्क वरती. जीवदानी नागले संघाचा एक्सप्रेस गोलंदाज म्हणून ज्याची वर्णी लागते तोच गौतम भोईर आपल्याला बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळतोय. वेगवान गोलंदाज गौतम भोईर. पहिला चेंडू झोन मध्ये होता कल्पेश परेडेच्या. एक धाव कंप्लीट केली जाते. शतरक्षण चांगलं होतं. फिकी थोडीशी खराब झाली. एक धाव कंप्लीट झाले. एका धावेनिशी धाव फलक पाहतोय आपण 48 धावा. आणखीन 3 धावेंची गरज हा सामना जिंकण्यासाठी. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. फटका फसला गेला. चेंडू हवेमध्ये. शतरक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. एक धाव वेगाने कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न घातक ठरू शकतो. राकेश वणगे वेगाने चेंडूवरती आलाय. फेकी झालाय. मात्र 2 धावा या वेगाने कंप्लीट झाल्यात. 2 धावेनिशी धाव फलक पाहतोय आता. मात्र स्कोर लेवल झालाय. स्कोर इज लेवल. मात्र कंपल्सरी चेसिंग. एक धाव ही कंप्लीट करावी लागेल सामना जिंकण्यासाठी. 10 चेंडू आणि 1 धावेची गरज. यावेळेस पाहतोय आपण आणखीन एक चेंडू डॉटच्या स्वरूपात. सदानंद स्मृती जेवढा हा सामना जवळ नेईल तेवढ्या त्यांच्या रन रेट वरती नक्कीच फरक पडताना पाहायला मिळेल. जेवढा लवकरात लवकर सामना संपवेल तेवढा त्यांचा रन रेट नक्कीच वाढताना पाहायला मिळेल. यावेळेस इनफिल्ड चेंडू खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. चेंडूच्या खाली राकेश वणगे. यस फलंदाज बाद. ललेश जिंबल बॅक टू द डगआउट. यस वेलेबल सहकार्य करा. 1 धावेची गरज आहे. 8 चेंडू आणि 1 धावेची गरज हा सामना जिंकण्यासाठी. गौतम भोईर पुन्हा एकदा वेगवान गोलंदाज. यावेळेस पाहतोय पण काय घडलंय काय बिघडलंय. हातामधून चेंडू निसटला गेलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि विजयी धाव इथे कंप्लीट केली जाते. बाईकच्या स्वरूपात हे धाव फलकावरती नोंदवली जाईल. मात्र हा 1 धावेशी सामना जिंकतोय तो म्हणजे सदानंद स्मृती. 9192 हा संघ. तर हळलक जॉय 11. मॅन ऑफ द मॅच कोण आहे या मॅचचा हे सुद्धा आम्ही बघणार आहोत. कॅमेरामॅन आता स्टेजच्या दिशेने वळत आहेत. प्रीत पाटील कॅमेरामॅनची भूमिका करत आहेत कारण आमच्या सुमित या ठिकाणी जोडण्याआधी आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब बघूया. महेंद्र कांबडी इज द मॅन ऑफ द मॅच. 11 बॉल 31 धावा आणि एका षटकामध्ये 3 रन्स आणि 3 विकेट्स प्राप्त केलेत.